आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी सांगलीमधून आहे। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतमोजणी होणार आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागा आणि 122 पंचायत समितीच्या 340 गणांसाठी मतमोजणी होणार आहे। सांगलीमध्ये जवळपास 70% इतकं मतदान झालेलं आहे। आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल। 10 तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं आजी माजी आमदार खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल। 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे। प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घ्या। शरद सातपुते आपल्या सोबत आहेत सांगलीमधील ही सगळी माहिती देण्यासाठी। शरद, सांगलीमध्ये कुणाकुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आता 2 तासात ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने कशी तयारी आहे? तर ऋतुजा, सांगली जिल्ह्यामध्ये मिरजेतील जे वेअरहाऊस आहे, जे धान्य गोडाऊन आहे, या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया आता थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता सुरू होणार आहे। आणि या जिल्ह्यामध्ये जे 10 जिल्हा परिषद आहेत, या जिल्हा परिषदेसाठी खासदार विशाल पाटील असतील, विश्वजित कदम आमदार असतील, जयंत पाटील असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, सुहास बाबर असतील आणि सदाभाऊ खोत असतील, यांच्यासह अनेक नेत्यांची, अनेक आमदारांची ही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आपण पाहू शकतो की जवळपास 551 इतके उमेदवार रिंगणात आहेत आणि 333 उमेदवारांचं भवितव्य या आता निकालानंतर ठरणार आहे। आणि या निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे तिरंगी चौरंगी अशी लढत झालेली आहे। काही ठिकाणी युती झालेली आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्यात आलेलं आहे। बहुतांश ठिकाणी जे आपण पाहू शकतो की पंचायत समिती गणामध्ये जे 340 उमेदवार आहेत ते स्वतंत्र लढण्यात आले। कुणीही पक्षाने असं एकटाक म्हणजे जितके जागा आहेत तितके जागा दिले नाहीत, तुरळक जागा दिलेल्या आहेत। पण या ठिकाणी दिसून येते की ही लढत जी होणार आहे ती तिरंगी आणि चौरंगी लढत झालेली आहे। आणि यातूनच कळणार आहे की भाजप आपला गड राखण्यात यशस्वी ठरणार आहे की त्यांच्या हातून गड निसरतोय। पण एकंदरीत चित्र पाहिलं तर भाजप हा आपला गड राखू शकतो असं चित्र दिसतंय ऋतुजा। बरोबर।